मला तहसीलदार साहेब म्हणतात की तुमच्या गावाचा रेशो ठरलेला आहे, तुमचे जे पैशावाले 25 लोक जोपर्यंत कुपन सोडित नाही तोपर्यंत तुमच्या गावातल्या 25 लोकांना कुपन भेटणार नाही. आता इथं मी कार्यक्रमाला यायचं, मला ज्या दिवशी काळे सरांनी फोन आला, काळे सर म्हणले अहो माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागेल. म्हणलं हा माणूस माझ्यापेक्षा धाकतोय, माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि हा रिटायरला आला कसं. म्हणलं मी अजून रिटायरला नाही आलो, एकच का रिटायरला आले. आणि मग मी हळूहळू चौकशी केली. तर सुदैवाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो पाटील, काळे सरांचा जन्म आमच्या हॉस्पिटलमध्ये झाला, आमच्या आई वडिलांच्या हस्ते झाला. त्यांचा जन्म 1971 साली झाला. त्यांची मावशी वडगाव अंमलीत राहत होती, तिकडून त्यांनी मला बल्ला आणली. मग आता शोध लावता 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 काळे सर मला म्हणले की आमचा एक प्रश्न आहे की माझ्या शाळेच्या दाखल्यावरती 71 सालची जन्मतारीख आणि मला मग अठरा घातला कोणी. ते म्हणले मला काही माहित नाही, पण मला फोन आला की तुमची रिटायरमेंट आली. आणि मला कागदोपत्री हा इंडिया चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष आज इंडिया चालवा. आज जर फेब्रुवारी महिन्यामध्ये काळे सर घरी गेले तर ते कवडेवाडीच्या शाळेतले पोरं काय उद्यापासून काही घंटा खेळत बसतील का? एक बारी काय शिकवणार आहे त्यांना? कुठेतरी डोक्याने विचार करत ना. सरकार तरी डोकं कसं चालवतं बघा. हे कायदे कानून जे बनवले हे इंग्रजांनी बनवले, याला फक्त थोडी कॉपी पेस्ट करून भारतीय संविधान तयार झालं. भारतातला कोणताही सैनिक आम्हाला महिन्याला 5 बाटल्या दारू द्या असं आंदोलन करीत नाही, असं आंदोलन करण्याची त्याला गरज नाही. तरी इंग्रजांच्या कायद्यामध्ये त्यांच्या युरोपमध्ये त्यांच्या बॉर्डरवर थंडीच्या दिवसात त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी 30 ml दारू अंगाला लावायसाठी आणि 60 ml प्यायसाठी अशी 90ची सुरुवात त्या इंग्रजांनी केली. 90 गुणिले 30 असा महिन्याचा 5 बाटल्याचा स्टॉक इंग्रज सरकारचे सैनिक इंग्रजांना देत होते. भारताने त्याचीच कॉपी पेस्ट केली आणि भारतात सरसकट या सैनिकाला दारूचा रट्टा चालू केला, रिटायर झाल्यावर बी चालू केला. म्हणजे उजरलंच नको परत कुठं. म्हणजे ही गोष्ट थोडी डोक्याने समजून घ्या. सर रिटायर झाले हे जसं एखादी सुपारी फुटली, साखरपुडा होतो, मग लग्न लागतं. सरांना अशी विनंती आहे की आपण शासनाकडे, तुमच्याकडे जन्माचा दाखला आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये जन्माच्या दाखल्याचा पुरावा आहे, याचा अर्थ तुम्ही आता 55 वर्षाचे आहात. आपण शासनाकडे तुमच्या डिपार्टमेंट मार्फत याची योग्य पद्धतीने विशेष बाब म्हणून, कारण आता आमच्या धावऱ्या सांगितलं डिझेलचं इंजिन नीट करतो, हा माणूस काय नाही करतो, कोंबड्या घेऊन लोकांना वाटी दुकान खात नाही. कारण मी पाहिलं त्यांच्या घरातलं वातावरण खूप चांगलं सज्जन आणि हा माणूस खरोखर प्रामाणिक आहे. सेवा करताना काळे सरांसारखा सेवक मी फार कमी वेळा पाहिला. त्यांचा माझा संबंध फार थोड्या वेळा आला. ते कसं होतं की त्यांना राळा घोटायची सवय आणि मलाही काम करायची सवय. मला वाटतं राज्यातल्या जिल्ह्यातले 1000 शाळेचे राळे त्यांनी घोटले असतील, 1000 शाळेचे काम त्यांनी केले असतील. आणि ही चांगला छंद आहे. ही शिक्षण क्षेत्रातला माणूस ज्यावेळेस शाळेच्या दुरुस्तीचं काम करतो त्याच्यामध्ये नक्कीच ती शाळा किमान 5-10 वर्ष तरी काढणार नाही तर बाकी शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले 400 वर्षाचे उभे. 4 वर्षापूर्वी बांधलेली आमची अंगणवाडी दुरुस्तीचा प्रस्ताव घेऊन रोज हेडमास्तर हिंडत असतो आपला, दुरुस्ती करा. किती दिवस झाले? 4 वर्ष झाले बांधून. आणि 400 वर्षाचे शिवाजी महाराजांचे किल्ले अजून उभे आणि 4 वर्षाची अंगणवाडी दुरुस्तीला आली. याच्यातच सगळा समाजाचा अर्थ तुम्हाला कळतो. त्या मुलांचं नुकसान नको, सरांचंही बिचाऱ्यांचं खरोखर वय जर 55 वर्ष असेल तर त्यांना घरी बसून काय करणार? येडे होते हळूहळू. जे एवढे मास्तर रिटायर झाले, हळूहळू त्यांना रोग लागले. कारण माणूस कामात असला की तो नक्की काम करतो. त्या सरकारचं धोरण बघा, राज्याचा माणूस 58 रिटायर कराय आणि केंद्राचा माणूस 60 ला रिटायर करायचा. यांच्या डोक्यात फरक आहे का आमच्या डोक्यात फरक आहे अजून आम्हाला कळलं नाही. हा कायदा कोणी आणला? त्या कायद्याचा पाठी मी अभ्यास केला की सेंट्रलचा कायदा 60चा का आणि राज्याचा कायदा 58चा का. तर असं आपल्याकडे मराठीत म्हणे 60 बुद्धी नाठी होते. 60 मॅडम 60 बुद्धी नाठी होते. मग 60 वर्षाचा माणूस जजमेंट घ्यायला चुकू शकतो. पण म्हणलं मग 58 ला आमच्याकडे का रिटायर केलं? तर मला म्हणजे एका जणांनी सांगितलं 58 डॉक्टर एकाने राज्यामध्ये प्रस्ताव मांडला, जर माणूस मिलिटरीमध्ये गेल्यानंतर 18 वर्ष रिटायर होतो तर याला रिटायर करा. म्हणजे काय होईल की नवीन पिढीला नोकरी मिळेल, म्हणजे नवीन पिढी मतदाराला आमच्या मागे राहील, मग आम्ही निवडून येऊ. आणि याच्यासाठी म्हणजे म्हणत नालासाठी घोडं घ्यायचं, म्हणजे असं आपल्याकडे म्हणे ना हातभर लाकूड दीड हात दलपी, तसा हा सगळा उद्योग. आपल्याकडे रिटायरमेंटचं वय हे 58 वर्ष आहे. मला राज्य सरकारला इथं विनंती करायची
भविष्यात इथलाच एखादा माणूस राज्यात कामाला असू शकेल, राज्याचा विधानसभेचा सदस्य असू शकेल. कारण इथं बसलेले सगळे रथी महारथी हे आतापर्यंत जिल्हा परिषद गाजवली, आता यांना प्रमोशन द्या. आता ते जरी बसले असले वाशिम बांधून जिल्हा परिषद करतात, एखाद्या टायमाला आधी विधानसभा व्हायला